छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थी आंदोलन आणि राज उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबाबत प्रतिक्रिया दिली। लोकशाहीत आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार असून सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि चर्चेची प्रक्रिया सुरू असून लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दादर येथील व्हायरल व्हिडिओतील संबंधित व्यक्ती पोलीस नसल्यास कारवाई व्हावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली। काढणार आहे तो एकत्र जाणार आहे आणि सरकारचा निषेध करणार आहे। दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळतं। राज साहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षातही घेतलं पाहिजे। कालच्या जे झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे। म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय। एक सगळं सरकार करत आहे, पण विद्यार्थ्यांची एक मूळ मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि त्यावर सरकार सकारात्मक नाही असं आरोप। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे, परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही। म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल। काय झालंय या आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत। आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करत आहेत आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिलं पाहिजे। आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी घुसताना दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू। भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्रात देशभरात होत असतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।